महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती। मात्र यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती। या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। या प्रकरणी छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे। अंजली दमानिया यांनी याचिका दाखल केल्यानंतर गेल्या 1.5 वर्षांपासून सुनावणीला तारीख मिळत नव्हती। मात्र सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी हस्तक्षेप केला। यामुळे याचिकेवर आज सुनावणी होती। यावर छगन भुजबळांनी मला आधीच क्लीन चिट मिळाली असल्याची प्रतिक्रिया दिली आहे। छगन भुजबळ म्हणालेत की महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून मला क्लीन चिट मिळाली आहे। फक्त आमच्यातील देशपांडे नावाचे सेक्रेटरी आहेत, त्यांची केस मागे राहिली होती, त्यांच्याबद्दलची केस सुरू आहे। आमच्याबद्दलची केस असते तर आम्ही इथे कशाला आलो असतो, ताबडतोब गेलो असतो, असं त्यांनी म्हटलंय। अंजली दमानिया यांनी तुमचे नाव घेतले असे विचारले असता कुणाचे तोंड आम्ही बंद करू शकत नाही, असं भुजबळ म्हणालेत। अंजली दमानिया यांनी ट्विटरवर पोस्ट करत म्हटले होते की महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळांना निर्दोष सोडण्यात आलं होतं। या प्रकरणातील डिस्चार्जला आव्हान देणारे अपील गेली 1.5 वर्ष ऐकलं जात नव्हतं। 5 सरन्यायाधीशांनी नॉट बिफोर मी असं म्हटलं होतं। सर्वोच्च न्यायालयासमोर एक SLP वरून त्यावर OT घेऊन माननीय CJ यांना योग्य न्यायाधीशांसमोर त्यांची लिस्टिंग करण्यासाठी विनंती करण्याचे आदेश मिळाले आहेत। दरम्यान नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवर छगन भुजबळ म्हणालेत की नाशिकवरून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पाहू। नाशिकला शिंदे गटाचे सिटिंग खासदार आहेत, भाजपचे आमदार आणि नगरसेवक जास्त आहेत, त्यामुळे ते नाशिकच्या जागेवर दावा करू शकतात। नाशिकची जागा कुणालाही मिळो, आम्ही सर्वजण काम करणार आहोत, असं त्यांनी म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।